मार्चच्या सुरुवातीला लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या पाहूया। पहिली लक्ष वेधून घेणारी राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये शिंदेंच्या महत्त्वाकांक्षी योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे। शिवभोजन, आनंदाचा शिधा आणि तीर्थदर्शन योजनांवर या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी शिवसेनेची प्री कॅबिनेट बैठक होणार आहे, त्यामुळे आज या बैठकांचं सत्र असेल। या बैठकांकडे आपलं लक्ष आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी आहे दिल्लीमधून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर दिसणार आहेत। दिल्लीमध्ये 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय आणि संमेलनात एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती गियाबारे या आजारासंदर्भातली। पुण्यामध्ये जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालाय। पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 37 वर्षाच्या या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे। राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता एकूण 7 इतकी झाली आहे।